संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महान संतकवी होते। त्यांचा जन्म इ. 1608 मध्ये देहू येथे झाला। त्यांनी आपल्या अभंगरचनांमधून समाजाला भक्ती, नामस्मरण आणि सदाचाराचा संदेश दिला। त्यांच्या कीर्तन भजनामुळे सामान्य जनतेमध्ये अध्यात्माची जागृती झाली। फाल्गुन वद्य द्वितीया इ. 1650 रोजी संत तुकाराम महाराजांनी वैकुंठगमन केले, अशी वारकरी परंपरेतील श्रद्धा आहे। त्या दिवशी त्यांनी कीर्तन करून रामकृष्ण हरी नामस्मरण केले आणि गरुडवाहनातून वैकुंठाला प्रस्थान केल्याचा समज आहे। हा दिवस तुकाराम बीज म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिभावाने साजरा केला जातो। देहू येथे मोठ्या प्रमाणावर वारकरी जमा होऊन अभंग गायन, पालखी सोहळा आणि कीर्तनाचे आयोजन करतात। संत तुकाराम महाराजांचे जीवन आणि वैकुंठगमन भक्तांसाठी श्रद्धा व प्रेरणेचा स्रोत मानले जाते। माझी मिराशी ठाव तुझे पायापाशी, याचा धरील अभिमान करील आपुले जतन। तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा, याचा धरील अभिमान करील आपुले जतन। हा जो अभंग आहे तो जगतवंदनी जगत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये ही एक मानकरी अभंग म्हणून म्हटला जातो। अभंगाची एक परंपरा देवा अभिमान करील आपुले ठाव तुझे पाया का म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा। प्रत्येक दिवशी संध्याकाळी ज्या वेळेला समाज आरती असते, हा जो अभंग आरतीच्या अगोदर तो सगळ्यांनी एका वेळेला उभं राहून एक मानकरी अभंग म्हणून म्हटला जातो। या अभंगाची एक परंपरा काळापासून देवा ही माझी ज्या वेळेला पालखी सोहळा सुरू ठाव तुझे पायापाशी, याचा नारायण महाराजांनी पालखी सोहळा प्रत्येक दिवशी संध्याकाळी ज्या वेळेला समाज आरती असते, ज्ञानभा तुकाराम सगळ्यांनी एका वेळेला उभं राहून हा अभंग जगत संध्याकाळी समाज आरतीमध्ये म्हटला जातो। ज्या वेळेला पालखी सोहळा सुरू झाला, तुझे पायापाशी नारायण महाराजांनी अभिमान करीला आपुले जतन। काय मी जतन करन ज्ञानभा तुकाराम हे भजनात आलेली चालीरीती कुळ परंपरा अभंग आलेले वैभव प्रत्येक दिवशी संध्याकाळी करन ते ह्याच्यावरती मी समाज आरतीमध्ये परंपरा जतन तर करणारच। ही मेराची परंपरा जतन पाया वाढवण्याचं काम, याचा धरीला अभिमान त्या लोकांपर्यंत जाईल आपलं काय मी सांगन की अरे या सोहळ्यामध्ये आलेली चालीरीती कुळ परंपरा आणि आलेले वैभव महाराज म्हणतात याची मी काय देवोनी येत महाराज म्हणतात परंपरा जतन करणारच। तुका परंपरा जतन नाही करणार जुनाट हे माझी सेवा, ही सेवा माझी आजची नाहीये। त्या लोकांपर्यंत मी ज्या वेळेला मी सांग आम्ही देवा अरे या आलो गेलो ज्या वेळेपासून आम्ही आलो याचा आनंद घ्या। जुनाट सेवा पिढीजात सेवा पुढे महाराज म्हणतात आमची परंपरा देवोनी येत महाराज म्हणतात शेवटच्या चरणात महाराज म्हणतात तुका म्हणे देवा आलोय जुनाट हे माझी सेवा, ही सेवा माझी कुळ परंपरा मी जतन करेल। ज्या वेळेला पासून आम्ही देवाबरोबर आलो गेलो ज्या वेळेला आम्ही आलो नामचिंतन करन, जुनाट सेवा पिढीजात सेवा आहे, पिढीजात वचन करन आणि हेच नाही करणार यामध्ये समाजामध्ये जाऊन समाजाला जे जे लागतंय समाजाचा कुळामध्ये जन्माला आलोय त्या कुळाला जे जे करायची गरज आहे परंपरा मी जतन करेल। कुळाबरोबर आल्यापासून मला या ठिकाणी काय काय करायचंय भजन करन, नामचिंतन करन, कीर्तन करन, खरं तर प्रवचन करन आणि हे आहे माझ्या घरी आणि कन करी तीर्थरोध महाराज म्हणतायत समाजाचा पंढरीची वारी ही माझ्या कुळात आहे। समाजाला जे जावं महाराजांनी सांगितले त्या ठिकाणी पंढरीला जातो आम्ही कसं गात जागा प्रेम मागा विठ्ठला त्या ठिकाणी जाईल असे महाराज ठिकाणी जाऊन तुम्ही पण मित्रांनो त्या ठिकाणी भजन कीर्तन नामचिंतन आहे माझ्या घरी आणि तीर्थरोध महाराज म्हणतायत पंढरीची वारी ही माझ्या काय मदत करता येईल पंढरीला जावं महाराजांनी सांगितले पंढरीला जातो आम्ही सेवा गात जागा प्रेम मागा विठ्ठला असे महाराज त्या ठिकाणी जाईल आणि त्या ठिकाणी जाऊन नुसतं म्हणे देवा जुनाट हे माझी कीर्तन नामचिंतन विठ्ठल त्या ठिकाणी जाऊन ज्या ज्या लोकांना पंढरीनाथ जी काही मदत करता येईल माझ्या माऊली माझ्या महाराज न कळत सेवा पांडुरंगाने ऋणी तपोनिधी नारायण असे महाराज म्हणतात। आणि शिवाजी महाराज तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा।